सुरक्षेच्या दृष्टीनं 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे। यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी होणार आहेत। त्याचबरोबर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणंही शक्य होणार आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये ही नंबर प्लेट बसवण्याबाबत उदासीनता दिसून येते। जिल्ह्यातील 70% वाहनधारकांनी ही नंबर प्लेट अजूनही बसवलेली नाही। आत्तापर्यंत कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत 2,82,868 इतक्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 1,47,012 इतक्या वाहनधारकांनी प्रत्यक्ष ही नंबर प्लेट बसवून घेतली आहे। इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत 1,05,56 वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली होती। त्यापैकी 53,148 वाहनधारकांनी ही प्लेट प्रत्यक्षात बसवून घेतली आहे। अजूनही जिल्ह्यातील 70% वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवलेली नाही। 15 ऑगस्ट ही नंबर प्लेट बसवण्यासाठीची अंतिम मुदत असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं आहे। RTO कोल्हापूरच्या ज्युरिडिक्शनमध्ये RTO कोल्हापूरमध्ये 2,82,868 इतक्या ऑर्डर्स प्राप्त झालेल्या आहेत त्या व्हेंडरकडे आणि 1,47,012 इतक्या वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आलेली आहे। तर इचलकरंजीमध्ये 1,05,56 इतक्या वाहनांसाठी ऑर्डर्स बुक झालेल्या आहेत आणि 53,148 इतक्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवलेली आहे। म्हणजे जवळजवळ 2 लाख वाहनांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आलेली आहे। परंतु अद्यापही जवळजवळ 60 ते 70% वाहनांची नंबर प्लेट बसवणं अद्याप बाकी आहे। ज्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नसेल त्या वाहनधारकांना 1,000 रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे।